तर मी आणि माझा जुळा भाऊ असा 2 मुलांचा एका दिवशी जन्म होतो। खरं तर जन्माला मृत घोषित केलं जातं। आईच्या गर्भातच एक मुलगा गेलेला आहे आणि त्याचं निधन झालेलं आहे आणि राकेश नावाचा माझाच भाऊ जीवित आहे असं घोषित केलं जातं आणि रोशन नावाचा व्यक्ती हा मृत घोषित केला जातो। जन्म झालेल्या मुलाला मृत घोषित केला जातो आणि 5 मिनिटांनंतर पुन्हा तो मुलगा रडायला लागतो। हे माझ्यासाठी निसर्गाने खरा तर एक दुसरा जन्म म्हणावा लागेल। मी रोशन मारुती पाटील। तुम्ही मला अनेक चळवळीच्या माध्यमातून, अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून समाज जीवनामध्ये पाहतात। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेकडो व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोचले असतील आणि त्या पाहत सुद्धा असाल। रोशन पाटील म्हणजे मी व्यक्तिगत कधी असं स्वतःच्या चरित्रावरती व्यक्त झालो नाही। सामाजिक जीवनामध्ये अनेक व्यासपीठ, अनेक विचारपीठ गाजवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। परंतु माझं मूळ ज्या ठिकाणावरून आज मी निर्माण झालोय, जिथून माझा जन्म झाला, त्या गावातून खरं माझं मूळ होतं, ते कधी मी सांगण्याचा प्रयत्न केला नाही। परंतु मिशन पॉसिबल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला ती व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे। माझा जन्म वरवटणे येथील एका शेतकरी कुटुंबात झाला। खरं तर पाटील आडनाव असल्यामुळे बऱ्याच समाज जीवनातल्या असं लोकांना वाटतं की पाटील म्हणजे एखादा गर्भश्रीमंत, पाटील म्हणजे सावकारी असलेला, पाटील म्हणजे एखाद्या छोट्याशा साम्राज्याचा एक व्यक्तिमत्व, ज्या ठिकाणी अनेक नोकर चाकर किंबहुना त्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात संपत्ती, चांगली धनदौलत असलेला, अशी पाटलाची एक एकंदरीत ओळख असते। परंतु रोशन पाटील या माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख थोडी वेगळी आहे। ती वेगळी म्हणजे कशी? ज्या कुटुंबात माझा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर बरोबर 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे एकंदरीत आज ज्या पद्धतीने मी समाजासमोर आहे, परंतु वस्तुस्थिती जर पाहिलीत तर मी आणि माझा जुळा भाऊ असा 2 मुलांचा एका दिवशी जन्म होतो। खरं तर जन्माला मृत घोषित केलं जातं। आईच्या गर्भातच एक मुलगा गेलेला आहे आणि त्याचं निधन झालेलं आहे आणि राकेश नावाचा माझाच भाऊ जीवित आहे असं घोषित केलं जातं आणि रोशन नावाचा व्यक्ती हा मृत घोषित केला जातो। परंतु निसर्गाच्या मनात काय होतं काय कल्पना नाहीये। नागोठण्यामधून रोहाला गेला, रोहामध्ये माझा जन्म झाला, जन्म झालेल्या मुलाला मृत घोषित केला जातो आणि 5 मिनिटांनंतर पुन्हा तो मुलगा रडायला लागतो। हे माझ्यासाठी निसर्गाने खरा तर एक दुसरा जन्म म्हणावा लागेल। माझ्या आईनं मला जन्माला दिलं, एकतर आई वाचणार होती, एकतर मुलगा वाचणार होता। मुलाला मृत घोषित केल्यानंतर आईचं वाचणं साहजिकच शक्य होतं। वडिलांना ह्याची धाकधुकी लागली होती की माझा मुलगा तर मृत घोषित झालेला आहे, किंबहुना माझा मुलगा मला पाहायला मिळेल न मिळेल, कारण दवाखान्यामध्ये अशा पद्धती असतात की मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाला त्या ठिकाणी दफन केलं जातं। त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या कुटुंबाला, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ते दाखवलं जात नाहीत मूर्त, कारण लहानसं असतं। पण त्याच दिव्याच्या ज्योतीतून माझा जो जन्म झालेला आहे, माझ्या आईच्या गर्भातून माझा जन्म झालेला आहे, हा निसर्गाचे खरं तर मी धन्यवाद मानतो की मला एक पुनर्जन्म त्या ठिकाणी मिळाला असावा। कारण मृत झालेला मुलगा हा जेव्हा जीवित पुन्हा घोषित होतो आणि डॉक्टरांच्या माध्यमातून पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले जातात आणि वडिलांच्या माध्यमातून पूर्ण गावभर असा प्रचार केला जातो की माझा मुलगा हा जिवंत आहे। घरी आणलं जातं। घरी आणल्यानंतर काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये ही मुलं मोठी होत असतात, परंतु माझ्या वडिलांचा चेहरा पाहण्याची मला संधी मिळाली नाहीये। म्हणजे मी अशा कुटुंबातला मुलगा आहे जिथं जन्म घेतला, पण जन्म घेतल्यानंतर माझ्या वडिलांचा मी चेहरा पाहू शकलो नाही। माझे वडील कसे होते, माझ्या वडिलांचा चेहऱ्याची रंगरंगोटी कशी होती, माझ्या वडिलांना मला पाहण्याची संधी मिळाली नाही, कारण वय लहान होतं आणि वय लहान असल्यामुळे ते कसे होते, कसे दिसायचे हे सुद्धा पाहता आलं नाही। परंतु आईनं ताकदीनं, जिद्दीनं आम्हाला लहानपणामध्ये कुटुंबातून मोठं करण्याचा प्रयत्न केला। पूर्ण कुटुंबामध्ये एकही ग्रॅज्युएट नाही, एकही पोस्ट ग्रॅज्युएट नाहीये, पूर्ण कुटुंबामध्ये एकही 10वी पास नाहीये। अगदी माझा आजोबा ना आजी ही अंगठे बहादर आहेत। म्हणजे कुटुंबामध्ये शिक्षण नसलेली मुलं पुढे येणार कशी? गावामध्ये वडील गेल्यानंतर आईचा छत्रछाया हरपलेला असतं। आईनं लोकांची भांडी घासली, आईनं लोकांच्या घरी धुणी धुतली, पण माझी 3ही मोठी मुलं शिकली पाहिजेत। माझा मोठा भाऊ मोरेश्वर पाटील फार कष्टाने उभा राहिला। 5वीच्या वर्गापासूनच लोकांच्या शेतामध्ये काम करायचा, मेहनत करायचा,
कधीतरी वेठबिगारीची कामं केली, तर कधीतरी कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामं केली, पेंटिंगची कामं असतील, साफसफाईची कामं असतील. मोठ्या भावानं चांगलं शिक्षण घेतलं. मोठ्या भावाचं स्वप्न होतं की माझे 2 जुले भाऊ आहेत, त्यांनीही चांगलं शिकलं पाहिजे. आई माझी लोकांची धुनी भांडी करायची, नागोठण्याच्या शहरामध्ये जायची, सकाळी 6 वाजता घरातनं जायची तर रात्री 6 वाजता ती घरी यायची. 12-12 तास लोकांची घरकामं करायची. पण अशा परिस्थितीमध्ये गावातले लोक सुद्धा म्हणायची का तुझ्या मुलं आता थोडीफार मोठी झाल्यानंतर त्यांना कामधंद्याचा विचार कर, त्यांना शिक्षणाची आवश्यकता नाही, शिकून कोण मोठं झालंय, अशी म्हणणारी पण गावातली काही कुटुंब आम्हाला दिसायची. परंतु माझ्या आईनं सांगितलं होतं पूर्ण कुटुंबामध्ये, पूर्ण गावामध्ये एकही पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं नाहीयेत. पण गेलेला अर्धवट वडील सोडून त्याच्या मुलाचं त्याच्या वडिलांना नाव काढावं इतपत तरी मुलाला शिक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून वयवर्ष बरोबर 6 ते वयवर्ष 14 पर्यंत आम्ही आमच्या गावातल्या शाळेमध्ये शिकलो. रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वरवटणे. त्यानंतर बरोबर 14च्या पुढचं शिक्षण 21 पर्यंत माझं कोकण एज्युकेशन सोसायटीमध्ये झालं. कोएसो ही संस्था लोकनेते दत्ता पाटील साहेबांनी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी उभी केली आणि लोकनेते दत्ता पाटलांच्या संस्थेमुळे आज माझ्यासारखा विद्यार्थी मोफत त्या शाळेमध्ये शिकू शकला. त्यानंतर ग्रॅज्युएशन करण्यासाठी पुढे मी पेनकडे आलो. पण दुर्दैव घटना अशी होती की पेनकडे यायचं, आई काम करायची, मेहनत करायची, भाऊ माझा काम करायचा, मेहनत करायचा, भाऊ शिक्षणही घेत होता आणि कामही करत होता. एक दिवशी प्रसंग असा आला की TY BComचा माझा शेवटचा पेपर होता आणि अवघे 27 रुपये तिकीटसाठी पाहिजे होते. आता 27 रुपये तिकीटसाठी हवे होते. माझी आई तर कामावरती निघून गेली होती, भाऊही कामावरती निघून गेला होता. भावाकडे आईकडे पैसे असू शकतात, पण माझ्या खिशामध्ये 27 रुपये नसल्यामुळे मी पेपरला किमान 32 किलोमीटरवरती मला प्रवास करायचा आहे. तर सकाळी बरोबर 6:30 वाजता सायकल घेतली. त्या सायकलवरून मी 32 किलोमीटरचा प्रवास करून 3 तासामध्ये पेन या ठिकाणी गेलो. पेन या ठिकाणी गेल्यानंतर पेपर संपला. पेपर संपल्यानंतर घरी आलो. आईनं पहिला प्रश्न विचारला की तुझा पेपर होता, तुला लक्षात नाहीये का, तुला पैसे हवे होते, मागितले असते दिलं असतं, परंतु का काय माहित नाही. परंतु कष्टानं आणि मेहनतीनं मुलं पुढे येतात. एखादा मुलगा सोन्याच्या बालोत्यावरती जन्माला आला, त्याला गरिबीचे चटके माहीत नसतात. म्हणजे असं इतिहासामध्ये नमूद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा व्यक्तिमत्व पूर्ण भारताला राज्यघटना देणारा ठरतो. ज्याला खायला अन्न नव्हतं, राहायला छत्र नव्हतं, दिव्याच्या वातीखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपार मेहनत केली. अशा महापुरुषांची पुस्तकं वाचली. महात्मा ज्योतिराव फुल्यांना वर्गातून बाहेरच नाही तर वरातीतून बाहेर काढलं आणि त्यांच्या शिक्षणाचा उपयोग हा समाज क्रांतीसाठी झाला. माता सावित्रीबाई फुलेंवरती लोकांनी दगड टाकले, शेण टाकलं, किंबहुना त्यांना दूषणं दिली, तरी सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी जिद्द सोडली नाही. अशाच विचारांची पुस्तकं मला 9वीच्या वर्गामध्ये वाचायला मिळालीत. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा माझा भाऊ आणि माझी आई आहेच, पण सर्वांगीण बापाची छत्रछाया देणारा, बाप म्हणून आमच्या मागे भूमिका घेणारा प्राध्यापक सुनील देवरे नावाचा व्यक्ती आमच्या आयुष्यात आला. त्यांचा तर विषय अकाउंट होता. 11वी 12वीचा विषय ते शिकवत होते. इंग्रजीमध्ये मी थोडा कच्चा होतो, बीजगणितामध्ये भूमितीमध्ये मी कच्चा होतो. 9वीच्या वर्गामध्ये क्लास लावायला पैसे नव्हते, हे प्राध्यापक सुनील देवरे सरांना माहिती होतं. माझा मोठा भाऊ त्यांच्याकडे क्लासला गेला, मोठ्या भावाची त्यांनी फी घेतली नाही. त्याच्यानंतर दुसरा भाऊ माझा क्लासला गेला, दुसऱ्याही भावाची फी घेतली नाही. मी लहाना भाऊ, मी क्लासला गेलो तर त्यांना ह्याची कल्पना होती का वरवटण्या गावामध्ये छोट्याशा कुटुंबामध्ये रोशन पाटील नावाचा विद्यार्थी आहे, ज्याच्यामध्ये जिद्द आहे, चिकित्सा आहे, किंबहुना तर्क करण्याची शुद्ध बुद्धी आहे. हे त्यांनी जोपासलं होतं, त्यांनी जाणलं होतं. आणि ती तर्कबुद्धी जोपासण्यासाठी, मोठ्या प्रमाणात ती कौशल्य बाहेर येण्यासाठी प्राध्यापक सुनील देवरे सरांनी पाठ्याच्या पुस्तकाचंच केवळ आम्हाला अभ्यास नाही दिलं किंवा पाठ्यपुस्तकं केवळ वाचायला हातामध्ये नाही दिली, तर त्यांनी विचारांची पुस्तकं दिली. 9वीच्या वर्गामध्ये असताना पहिल्यांदा माझ्या हातामध्ये पुस्तक पडलं, ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं, ते म्हणजे शिवराय आणि शिवरायांचा संस्कार, डॉक्टर हा साळुंखे यांचं पुस्तक प्राध्यापक सुनील देवरे सरांनी वाचायला दिलं. ते वाचायला घेतल्यानंतर का कल्पना आली मनामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 12 वर्षी 7 भाषांचं तत्वज्ञान शिकलेली व्यक्तिमत्व. आज आम्ही वयाच्या 13 वर्षामध्ये आहोत आणि आम्हाला फक्त 3 भाषा जमत नाहीत, इंग्रजी, मराठी, हिंदी, ह्या वाचायला सुद्धा अवघड जातात. मग शिवरायांना असं क्रांतीचं केंद्रबिंदू हे शिक्षणाला मानलं होतं आणि त्या शिक्षणामधून शिवरायानं क्रांती केली होती. म्हणजे 7 भाषांचं त्यांना ज्ञान जर अवगत होतं तर केवळ मात्र शिक्षणातून. आम्ही ती प्रेरणा घेतली
शिवरायांकडून, महात्मा ज्योतिराव फुल्यांकडून प्रेरणा घेतली, शाहू महाराजांकडून प्रेरणा घेतली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेतली आणि आपल्या कुलात जन्माला आलेले लोकनेते दत्ता पाटील साहेब, लोकनेते नारायण नागू पाटील साहेब आणि लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या इतिहासाची पुस्तकं जसजशी हातामध्ये पडायला लागली तसतसं मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. अरे ही महापुरुष, हे आपल्या कुलात जन्माला आलेले लोक हे शून्यातून विश्व निर्माण केले यांनी. यांच्याकडे कोणती संपत्ती नाही, यांच्याकडे कोणती धनदौलत नाहीयेत. माणूस करू शकतो. माणसाच्या विचाराचा दर्जा हा त्याच्या गुणवत्तेवरती अवलंबून असतो. ती विचाराची गुणवत्ता कशातून येते तर महापुरुषाच्या इतिहासातून येतो. एक कष्टकऱ्याचा मुलगा, एक गरीबाचा मुलगा जो कुठेतरी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम सुद्धा करत होता. 12वीच्या वर्गामध्ये असताना आम्ही IPCL नावाच्या कंपनीमध्ये पेंटिंगची कामं करायचो. कारण साधारण 30-40 हजार रुपये जर मिळाले 2-3 महिन्याचे तर त्या 30-40 हजारामध्ये एखादा क्लास लावू शकतो, एखादा ट्युशनच्या माध्यमातून, एखाद्या कॉलेजेसच्या माध्यमातून. कारण खाजगी कॉलेजेसमध्ये असल्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला फी लागणारच होती, हे जाणून होतो आम्ही. आणि लॉ सारख्या शिक्षणामध्ये यायचं तर 1.5 लाखाची फी हवी आहे, 1.5 लाखाचा पॅकेज हवाय. त्यानंतर प्राध्यापक सुनील देवरे सरांनी आम्हाला एवढंच सांगितलं होतं की कधी परिस्थितीला कारण बनवू नका. म्हणजे तुमची परिस्थिती तुम्ही स्वतःच बिघडवता आणि परिस्थिती स्वतःच घडवता. परिस्थिती कधीही कुणाला मागे खेचत नाही. परिस्थिती माणसाला संधी देते पुढे येण्याची. त्यामुळे आपल्या गरिबीची, आपल्या खितपतीची व्यथा कुणाला सांगत बसण्यापेक्षा त्याच्यावरती मात करण्याची संधी आपल्याकडे येते. आपण गरीब आहोत, श्रीमंत होण्याची संधी आहे. आपल्याकडे तर्क नाही, तर्क करण्याची संधी येते. आपण व्यावसायिक नाही आहोत, आपण व्यावसायिक बनण्याची संधी येते. आपण शिक्षणामध्ये मागावत, आपल्याला शिक्षणाची संधी येते. अफाट संध्या घेऊन हा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा असतो, पण आपण त्याकडे पाहत नाही आहोत. आपल्या गरिबीचं कारण सांगून आपण शिक्षण सोडून देतो. आज हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात आणि भारतात असे आम्हाला सापडतात ज्यांचं शिक्षण फक्त 9वी आहे, ज्यांचं शिक्षण फक्त 10वी आहे, ज्यांचं शिक्षण फक्त 11वी आहे. प्रचंड प्रमाणात संपत्ती असलेल्या लोकांची सुद्धा मुलं पोस्ट ग्रॅज्युएट नाहीत, ग्रॅज्युएट नाहीयेत. जर गरीब कुटुंबातला मुलगा जर पोस्ट ग्रॅज्युएट होतो, आज PhD सारख्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन्स घेतो, रिव्हॉल्युशन सारख्या विषयावरती तो संशोधन करतो विद्यापीठामध्ये, याचं कारण एकमेव प्रेरणेचं स्रोत असलेले शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आज माझी जवळपास महाराष्ट्रामध्ये 249 व्याख्यानं झाली आणि ती व्याख्यानं अशा पद्धतीची झालेली आहेत. खरं तर मी प्रसंग सांगेल, शिक्षणाशी थोडक्यात मी माझी व्यवस्था सांगितलेली आहे, व्यक्तिगत थोडक्यात सांगितलेलं आहे, पण काही प्रसंग मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझ्या जीवनामध्ये 11वीचा वर्ग आला आणि 11वीला मी BCom या शाखेमध्ये गेलो. ज्या कॉमर्स या शाखेमध्ये गेल्यानंतर मी इंग्रजीमध्ये कच्चा होतो, त्याच्यानंतर बीजगणित भूमितीमध्ये कच्चा होतो, पण काही का होईना मला 10वीला चांगले मार्क्स पडलेच आणि मी 11वीच्या वर्गात आलो, कॉमर्सला गेलो. कॉमर्सला गेल्यानंतर माझा कला शाखेशी काही संबंध नाहीये, इतिहासाची काही संबंध नाहीये, परंतु मला 26 जानेवारी 2012 मध्ये एक संधी मिळाली. ती फार महत्वाची होती. 26 जानेवारी 2012 म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा एक महत्वाचा क्षण, जिथं भारत हा प्रजासत्ताक म्हणून झाला. 1950 ला भारताच्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. त्या दिवसाला म्हटलं जातं 26 जानेवारी 1950 ला भारतीय प्रजासत्ताक दिन. आणि या दिनानिमित्त प्राध्यापक सुनील देवरे सरांनी सांगितलं की रोशन, तुझा अभ्यास झालेला आहे, तू वाचन करतोय, समाजामध्ये फिरतोय, समाजावरती उठतोय, समाजामध्ये बसतोयस, तर तू काय कर, रत्नागिरी येथे पटवर्धन नावाचा हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमध्ये काही लोकांनी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या शिबिरासाठी वक्ता म्हणून तुला जायचं आहे. मी ठरवलं जायचंय, चला ठीक आहे निघूया. आनंद झाला एवढाच की पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये जाण्याची संधी मिळते, पहिल्यांदा संवाद करण्याची संधी मिळणार आहे, तोडक्या मोडक्या भाषेमध्ये काहीतरी मांडण्याची संधी मिळणार आहे. आणि मग मी त्या ठिकाणी रत्नागिरीचा प्रवास करून गेलो. गेल्यानंतर तिथल्या आयोजकांनी मला पाहिलं. पहिले तर मी सडपातल, एकतर चेहरा पाण्यासारखा नव्हता, म्हणजे गरिबीतून, हालाकीतून, उन्हातानातून दिवस रात्र काम करून, मेहनत करून एकतर कॉलेज करायचा, बागे कामही करायची. आणि मग त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथल्या आयोजकांनी पाहिलं, अरे हा वक्ता आहे. म्हणजे अशा पद्धतीनं माझा अपमानास्पद मनामध्ये व्यक्त झालो, मी मनातल्या मनात व्यक्त झालो की आयोजकांचे चेहरे का पडलेले आहेत. कारण त्यांनी पाहिल्यानंतर, कारण मी 11वीचा विद्यार्थी भारतीय संविधानावरती बोलायला चाललेला आहे. साधारण गोष्ट नव्हती ही, गोष्ट अशा पद्धतीची होती का त्या ठिकाणी भारताचं संविधान सांगण्यासाठी रायगडहून आम्ही वक्ते बोलवलेत आणि ते वक्ते तर फक्त 11वीच्या वर्गामध्ये. काय सांगणार इथं, हे सांगून सांगून कुठपर्यंत सांगू शकतात, हे त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी ओळखलं की बरं ही व्यक्ती काय जास्त प्रमाणात बोलू शकणार नाही, हे सांगू शकणार नाही. परंतु जेव्हा संधी मला मिळाली,
बरोबर 1.5 तासाचं भाषण माझं झालं. 1.5 तासाच्या भाषणानंतर अख्खा सभागृह ज्या उभा राहतो आणि जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये मला त्या ठिकाणी अभिवादन करतो एक वक्ता म्हणून, की वयाच्या 11वीच्या वर्गातला मुलगा या ठिकाणी भारताचं संविधान हे कलम 1 पासून 395 कलमांपासून, घटनेतल्या 340 कलम असेल, घटनेत कलम 15(4) असेल, 16(4) असेल, घटनेतनं मूलभूत कलम शिक्षणाचं 21 क असेल, ओट ऑफ राईटचा अधिकार देणारे 330 असेल, 328 असेल, 332 असतील, अशा अनेक कलमांवरती ज्या उजाडा दिला, सूर्यप्रकाश टाकला, त्यानंतर तिथल्या स्थानिकांनी गौरव केला. म्हणजे माझ्यासाठी तो कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम नव्हता, ती खरी सुरुवात होती. आपण आपल्या परिस्थितीला, आपण आपल्या असलेल्या ज्ञानाला जर कमी लेखलं ना, तर आपण कधीच पुढे येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत किंवा शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण विचार करायला काय हरकत नाहीये. शिवाजी महाराजांचं राज्य हे मोठ्या प्रमाणात बलाढ्य होतं, त्यांच्याकडे संपत्ती होती, धनदौलत होती, त्यांचे आई वडील चांगले सक्षम होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये विचार करा, त्यांना एखादं पुस्तक मिळालं तर ते पुस्तक एवढ्या ताकदीनं वाचायचे, एवढ्या जिद्दीनं वाचायची, की 10 वर्षानंतर जरी त्यांना प्रश्न विचारला की बाबासाहेब ही ओळ ही कोणत्या पानावरती आहे, बाबासाहेब बरोबर 10 वर्षानंतर त्याचं उत्तर देत होते. त्याचं कारण आलेलं पुस्तक पुन्हा हातामध्ये मिळेल ज्याची शाश्वती बाबासाहेबांना नाहीये, आणि म्हणून तो आदर्श आम्ही घेतला. आलेलं पुस्तक पुन्हा आपल्या हातामध्ये येईल सांगता येत नाहीये, आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, आलेलं पुस्तक हे ज्ञान केवळ ज्ञान म्हणून प्राशन्य न करता त्या ज्ञानाचा सदुपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे. आणि म्हणून एकीकडे चळवळ उभी राहिली ती म्हणजे SEZच्या विरोधामध्ये, दुसरीकडे चळवळ उभी राहिली ती म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधामध्ये. घरातले युवक खितपत पडलेत, काय होणार नाही म्हणत होते, पण तिथून आम्ही एक आवाज उठवला की आपली शेती आहे, आपली भूमी आहे आणि इथलं आपलं अस्तित्व आहे, ते समूळ नष्ट करण्याची योजना आखतोय सरकार. उठा युवकांनी, जागे व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करूया. यासाठी प्रेरणादायी गोष्ट आमच्यासाठी कोणतीच नव्हती. हजारो शेकडो युवक आम्ही एकत्रित आलो आणि अणुऊर्जा प्रकल्प रायगड जिल्ह्यातला हाणून पाडला, SEZचा प्रकल्प रायगड जिल्ह्यातला हाणून पाडला. सिडको सारखा अत्याचार करणारा राक्षस आमच्या गावापर्यंत पोहोचला, त्याला हाणून पाडण्याचं काम केवळ मात्र ज्ञानातूनच झालेलं आहे. माझे खरे मार्गदर्शक प्राध्यापक सुनील देवरे आहेतच, पण त्यानंतरच्या काळामध्ये अजून ज्यांनी मला वकिलीचं शिक्षण घेण्याला प्रेरित केलं ते म्हणजे निलेश पाटील सर. निलेश पाटील सर हे साधं नाव नाहीये, ते स्वतः प्रोफेशनली CA चार्टर्ड अकाउंटंट आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी आलो, विद्रोही चळवळीमध्ये काम करायचो. विद्रोही चळवळ म्हणजे काय, नास्तिक आणि आस्तिक. आस्तिक म्हणजे जे आहे ते मानणारा, नास्तिक म्हणजे काय, जे नाही आहे ते आम्ही नकारतोय. कारण आम्हाला कल्पना होती का समाज खितपत पडलाय अंधश्रद्धेमध्ये, समाज खितपत पडलाय केवळ मात्र जकडलेल्या अज्ञानामध्ये. त्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्यासारख्या युवकांनी पुढे आलं पाहिजे. मग आपली कोणती जबाबदारी आहे, जर गरीब कुटुंबातला मुलगा म्हणून नाही, श्रीमंत कुटुंबातला मुलगा म्हणून नाही, तर तुमच्या विचारांचा दर्जा कोणता आहे. जर आपल्या विचारांचा दर्जा समतेचा असेल, जर आपल्या विचाराचा दर्जा हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा असेल, तर निश्चितच आपल्या विचारामध्ये परिवर्तनवादी जर विचार असतील तर आपण समाजामध्ये मोठ्या ताकदीने उभे राहतो. लक्षात घ्या, प्रवाहाच्या सोबत जाणारे तुम्हाला शेकडो लोक भेटतील, पण प्रवाहाच्या विरुद्ध लढणारे फार कमी लोक भेटतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रवाहाच्या विरुद्ध लढा उभा केला, महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्रवाहाच्या विरुद्ध लढा उभा केला, शाहू महाराजांनी प्रवाहाच्या विरुद्ध लढा उभा केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवाहाच्या विरुद्ध उभा केला. मी या महापुरुषांची सातत्याने नावं का घेतोय, कारण या महापुरुषांचा इतिहास आणि माझं चरित्र हे एकरूप व्हावं. मला असं वाटतं की आमची नाळ ही आमच्या महापुरुषांच्या इतिहासासोबत जोडावी, आम्ही तो इतिहास निर्माण करावा. यासाठी माझा ज्यांनी ज्यांनी अपमान केला, अशा अनेक ठिकाणी अपमान झाली. एक तर प्रसंग असा होता की रिलायन्सच्या गेटवरती उभा होतो, पॉकेट माझं होतं, जेवणाचा डबा होता, तो पॉकेट आणि जेवणाचा डबा एकत्र ठेवला होता. बाजूला एक माझा गावातला मित्र आला, त्याने त्या पॉकेटाला उघडलं आणि त्या पॉकेटामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो आहे म्हणून त्यांनी गावामध्ये प्रचार केला की रोशन एका वेगळ्या वळणावरती जातोय. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तर दलितांसाठी काम केलं, त्यांचा आणि आपला संबंध काय. हा आग्र्याचा मुलगा आणि पॉकेटामध्ये कुणाचा फोटो ठेवतोय, तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. मुळात महात्मा ज्योतिराव फुल्यांचा इतिहास आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने पोहोचवला. जसे धुके येतात, जसे एखाद्या थंडीच्या वातावरणामध्ये गारवा पडतो, धुका पडतो आणि आमचं आयुष्य अंधारमय होतं, तसं महापुरुषांच्या चरित्रावरती धुक्यासारखे काही अंधार पडलेले आहेत, त्याला प्रकाशाच्या झोतात कधी आणलंच नाही. आणि म्हणून माझ्या पर्समध्ये पाहिलेला फोटो महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, गावभर अपमान झाला की रोशनच्या पॉकेटामध्ये एखाद्या कुठल्याही चमत्कारिक व्यक्तीचा फोटो नाहीये, कुठल्या बुवा बापूचा नाहीये.
तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो आहे आणि म्हणून मला गावातल्या मीटिंगमध्ये हिनवलं गेलं, का रे तुझ्या पॉकेटामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो आहे, काय केलं त्या फुलेनं? तर एका वाक्यात उत्तर दिलं की या देशामध्ये ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या लोकांसाठी 1 जानेवारी 1848ला पहिल्यांदा सबंध भारतामध्ये जर पहिल्यांदा शाळा सुरू कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलेली आहे. त्यांचा फोटो घराघरामध्ये असायला पाहिजे. मग गावातल्या लोकांनी प्रश्न विचारला, तुझ्या घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा लावणार का, सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावणार का? तर म्हटलं हो, कारण माझ्या घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो लावणार का विचारण्याच्या अगोदर मी अगोदरच लावलेला आहे. काही गावातल्या लोकांनी पुन्हा नकारात्मक चर्चा करायला सुरुवात केली. पण आज 7-8 वर्षापूर्वी जे लोक चर्चा करायचे की हा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मानतो म्हणून हा वेगळ्या विचारसरणीचा आहे, आज प्रगती एवढी चांगली झाली की त्याच गावातली लोक ज्यांनी विरोध केला तीच लोक आज फोन करून विचारतायत, रोशन आज तू वकील झालायस. खरं सांगतोय की महात्मा ज्योतिराव फुल्यांची आज काळाची गरज आहे. कारण गावातली मुलं व्यसनाच्या आहारी चालली आहेत, शिकून सवरून सुद्धा व्यसन करतायत. आणि तू एकीकडे गरीब कुटुंबातला मुलगा ज्याच्या कुटुंबाच्या घरामध्ये कुणाचा फोटो महात्मा ज्योतिराव फुल्यांचं, शाहू महाराजांचं, शिवाजी महाराजांचं, आणि आज तू वकील झालायस. आणि वकील झालायस म्हणून आपल्या गावावरती जे संकट येईल त्या संकटाला सामोरी जाण्यासाठी तुझ्यासारख्या वकिलाची गरज आहे. म्हणजे एक काळ गाव अपमान करत होता मीटिंग मध्ये की महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो लावला म्हणून, आणि तोच गाव आज फोन करून विचारतोय, रोशन तुझ्यासारखा उच्च न्यायालयामध्ये लढणारा एखाद्या वकिलाची आपल्याला आवश्यकता आहे. ही विचारांची तफावत असते दादांनो. आणि म्हणून मी प्रत्येकाला एक विनंती करेन, तुम्ही तुमच्या परिस्थितीला कारण न बनवता तुम्ही तुमच्या विचारांना कारण बनवा. कोणती विचारधारा तुमच्याकडे आहे? आज बरेच अनेक लोक असे असतात की त्यांच्या हवे तशा सोयीस्कर विचारधारेचा वापर करतात. हवे तसं त्या महापुरुषांचं नाव घ्यायचं आणि तेवढ्या पुरतं त्यांना लोणच्यासारखं वापरायचं आणि पुन्हा मात्र आपण त्या प्रवाहासोबत जायचं. प्रवाहामध्ये येणाऱ्या लोकांना टेलिफोन करायचं आणि सांगायचं त्यांना, का रे तू प्रवाह का सोडलास? कारण प्रवाहाच्या सोबत येत नाहीस, तू तर प्रवाहाच्या विरोधात चाललास. विरोधात लोक जातात म्हणून प्रवाहासोबत जाणारे लोक त्यांना टोचण्याचं काम करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास त्यांचा लिहिला जातो जे इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतात. इतिहास त्यांचा अजिबात लिहिला जात नाही. जो इतिहास वाचनाच केवळ आणि त्या प्रवाहाच्या सोबत जाणं एवढंच त्यांचं मतलब असतं. त्यांचा इतिहास कधीच घडत नाही. आणि म्हणून शेवटचा अंतिम मुद्दा माझ्याकडून एवढाच येईल की सर्वांना एकच कानमंत्र असेल की सध्या परिस्थितीमध्ये आपल्या युवकांची फार मोठी गरज आहे. कोणत्याही परिस्थितीला कारण बनवू नका. ही समाज व्यवस्था एवढी खितपत पडलेली आहे दादांनो की एकीकडे आपल्या जमिनी चालल्यात, दुसरीकडे आपलं शिक्षण नष्ट होतोय, तिसरीकडे सरकारी नोकऱ्या खाजगीकरणाकडे चालल्यात, आणि चौथीकडे असलेली आमची जिल्हा परिषदेची शाळा आज बंद करण्याची वेळ सरकारने आणली. का तर पटसंख्या नाही, गावात मुलं आहेत पण शिक्षण त्या दर्जाचं नाहीये. आम्ही जेव्हा शिकायचो ती गरज होती, परंतु आज गरज बदललेली आहे. आमच्या गावातल्या लोकांची गरज कोणती झालेली आहे तर इंग्रजी माध्यम. आपलं म्हणणं असलं पाहिजे प्रत्येक गावातल्या युवकाचं की आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं इंग्रजी माध्यम सुरू करा. म्हणजे खाजगीमध्ये 1-2 लाख रुपये भरण्याची ऐपत वडिलांमध्ये नाही. ते वडील कर्ज काढतात आणि मुलाला त्या कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये टाकतायत, एखाद्या कार्मेलला टाकतात. माझी एकच विनंती राहील एक युवक म्हणून, शिक्षण कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या, मराठी असू द्या किंवा इंग्रजीचा असू द्या, तुमच्याकडे जर जिद्द असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमची मुलं बाळ कोणत्या शाळेत टाकायची याचा विचार तुम्ही करता, बरोबर आहे, परंतु ती शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर तुमच्या मुलांमध्ये काय याचं पाहण्याचं, निरीक्षण करण्याची गरज आहे. जर मुलाला असं वाटतं मी मराठी मीडियममध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकतो, त्याला त्याच तुकडीमध्ये टाका, त्याला त्याच वर्गामध्ये टाका. एखाद्या मुलामध्ये चांगलं ज्ञान आहे, ॲडव्हान्स आहे, तर त्या मुलाला इंग्रजी माध्यमला येऊ द्या, त्याचं कौशल्य प्रफुल्लित करू द्या आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्याची त्याला संधी मिळू द्या. फक्त एवढंच म्हणणं आहे की कुणी स्वतःच्या परिस्थितीला कारण न बनवता आपण पुढे येत राहिलो पाहिजे. कारण सध्या शासनाची हीच जबाबदारी वाटत आहे की आपल्या असलेल्या शाळा बंद करणं. त्यांना या अनुषंगाने ही जबाबदारी केवळ वाटून राहिलेली आहे. आणि म्हणून आपल्या शाळा टिकवल्या पाहिजेत, आपल्या शाळा वाचवल्या पाहिजेत. कारण ज्या शाळेतल्या वर्गात जर तुम्ही कधी गेलात ना आज, तर पहा आपली शाळा खितपत पडलेली आहे. तिच्यावरती आज कौले नाही आहेत. काही शाळा अशा आहेत ज्याला लादी नाही आहे, काही शाळा अशा ज्याला भिंती नाही आहेत. खितपत पडलेल्या शाळांना जर वाचवायचं असेल तर आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी, युवकांनी पुढे आलं पाहिजे. आम्ही जर इतिहासातून एक गोष्ट शिकलो तर ती करुणेची. जो तुमचा द्वेष करतात, जे तुमच्या मनामध्ये ईर्ष्या ठेवून आहेत, जे तुम्हाला दूषण देतात, अशा लोकांप्रती तुमच्या मनामध्ये प्रेम, करुणा, आदरभाव निर्माण करा. निश्चितच आपल्याला यश गाठायला जास्त वेळ लागणार नाहीत. एवढंच म्हणेल. पुन्हा एकदा मिशन पॉसिबल या चॅनलनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.